तनामनापासून काम करत आलेलं आहे आतापर्यंत. इतके वर्ष तुम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन म्हणजे काय ते समजावून सांगण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. तिथपासून तुम्ही आजपर्यंत आलेला आहे. काय सन्मानाच्या बाबी तुमच्या समोर आल्या असतील, परंतु अपमानास्पद बाबी आतापर्यंत खूप झेललेल्या आहेत. त्याचा परिणाम असा आहे की तुम्ही सगळेजण एकत्र येऊन आज एक वेगळी नवीन दिशा देत आहात. मला असं म्हणायचं आहे, तुम्ही जे काम करत आहात, जे असोसिएशन निर्मितीचं किंवा नवीन पाऊल टाकण्याचं, या डिजिटल युगामध्ये तुम्ही वावरत असताना चांगले वाईट अनुभव घेऊन पुढे आलेला आहात. महाराष्ट्र असोसिएशन सुद्धा अशाच पद्धतीनं अनेक जिल्ह्यामध्ये काम करते. तुमचंही काम चांगलंच आहे, परंतु आतापर्यंत तुम्ही एक संघ होऊन महाराष्ट्र असोसिएशनला योगदान देत असताना थोडं कमी पडलेलं आहे. इथून पुढे तुम्हाला ते योगदान द्यायचं आहे. त्याच्यासाठीच आम्ही सर्व पदाधिकारी आलेलो आहोत. आता तुम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे की आता आपण जे काय करणार आहोत ते संघटित होऊन करणार आहोत, म्हणून तुम्ही आम्हाला बोलले. मार्गदर्शन करत असताना आम्ही मार्गदर्शनासाठी आलेलो आहोत. तुमचे काय गुण आहेत, तुमच्या काय समस्या आहेत त्या पण आम्ही ऐकलेलो आहोत. तुमच्या काय चार चांगल्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल आम्हाला कौतुकच आहे. कारण का माहिती आहे का, तुम्ही डिजिटल सगळं समोर दाखवलेलं आहे. त्याचबरोबर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या काय समस्या आहेत, तुमच्या काय समस्या आहेत, त्या कशा पद्धतीने सोडवता येतील यातून तुम्ही मार्गदर्शन केलेलं आहे. आणि महाराष्ट्र असोसिएशनकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत ते काय तर कारणानिमित्त तुम्ही बोलत नाही हे आम्हाला दिसून यायला लागलेलं आहे. सगळ्यांच्या मनामध्ये ते दबलेलं आहे, पण ते ठेवू नका दादा. महाराष्ट्र असोसिएशन एवढ्यासाठीच आहे की जिथं नडतंय तिथून सुरुवात करते. त्यामुळं काही सुद्धा टेन्शन घेऊ नका तुम्ही. तुमच्या ज्या काही समस्या आहेत ना, आपण एकत्र त्यासाठीच आलेलो आहे की त्या समस्या आपल्याला सोडवायच्या. मग समस्या अनेक स्तरावरच्या असते. कृषी अधिकाऱ्याच्या संदर्भातल्या असते, त्या जीआरच्या संदर्भातल्या असते, त्या परत जो निधी येत नाही त्याच्यामुळे आपला जो काही व्यवसायाचा गोंधळ होतो त्या संदर्भातल्या समस्या असतात. या समस्या महाराष्ट्र असोसिएशन आतापर्यंत सोडत आलेले आहे. त्याचबरोबर तुम्हाला एक आनंदाची बाब म्हणून सांगतो की आपल्याला 10,000ची बँक गॅरंटी होती. बँक गॅरंटी म्हणजे काय की तुम्ही जर चुकीचं काम केलं तर तुमच्या महसुली अंतर्गत तुमच्यावरती कारवाई होणार. म्हणजे तुमच्या बापदाद्याकडून जे काय आलेली इस्टेट आहे ती आणि तुमची स्थावर आणि जंगल मालमत्ता म्हणतो त्याच्यावर त्याचा बोजा येणार होता. ती बँक गॅरंटी सुद्धा आता ते रद्द झालेली आहे. त्याचबरोबर नाहकरित्या 2750चे चलन तुमच्याकडून घेतलं जायचं. ते 2750चे चलन पण तुमच्याकडून कमी झालं. त्याचबरोबर अ व कड ई हा एक फॉर्मॅट मधला एक विषय होता जिथे तालुका कृषी अधिकारी त्यांचे क्लार्क त्यांना खूप त्रास होत असायचा. वास्तविक आता तोही त्रास कृषी अधिकाऱ्यांचा कमी झालेला आहे. आता त्याच ठिकाणी काय येणार आहे हेही तुम्हाला कल्पना देतो. पुसटची म्हणजे काय की आता तुमचा स्टॉक घेतला जाणार नाही असं नाही. स्टॉक घेतल्याशिवाय तुमचं कामकाजच सुरुवात होणार नाही ही तेवढीच बाब आहे. ते कसं होणार आहे तेही सांगतो तुम्हाला. आता तुमच्याकडे ज्या काय वस्तू खरेदी केलेल्या आहेत त्या वस्तू सगळ्या तुम्हाला आता त्या कॉम्प्युटरवर भरायच्या आहेत आणि तुमच्याकडे एकदा वस्तू भरल्यानंतर तुम्ही बिल जनरेट करायचं आहे. बिल जनरेट झाल्यानंतर एखादं बिल असं होणार आहे की तिथं तुमच्याकडे माल उपलब्ध नाही आणि तुम्ही बिल जनरेट करायला गेलाय ते बिल जनरेट होणार नाही. इथपर्यंत शास्त्रीय म्हणजे ना अधिकाऱ्यांना त्रास ना वितरकांना त्रास ना कुठल्या पद्धतीचा फ्रॉड. अशा पद्धतीची चांगली संकल्पना कंपनीच्या असोसिएशनचे पदाधिकारी, वितरकांच्या असोसिएशनचे पदाधिकारी आणि कृषी विभागातले अधिकारी हे सगळे मिळून काम केलेलं आहे. आणि हे जे सगळं काम करतोय आपण ते शेतकऱ्यांसाठीच करतोय. म्हणजे त्यामुळे ह्यांनी केलं त्यांनी केलं म्हणायचं काय कारण नाही. सर्वांनी मिळून काम केलं सर. तर अशा पद्धतीचं चांगलं काम झालेलं आहे. तो एक तुमचा त्रास वाचलेला आहे. कॅल्क्युलेशन जर करत तुम्ही जर विचार केला, हे बघा 10,000ची बँक गॅरंटी आणि 2750 रुपये जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं, महाराष्ट्रात 11,000 प्लस दुकानदार रजिस्टर्ड. ते 2750 डी मध्ये होते आणि 10,000ची बँक गॅरंटी होते आणि बरोबर त्यासाठी लागणारा खर्च काय ते तुम्हालाच माहिती आहे, ते सांगायची गरज नाही. ते सगळं तुमचं वाचलेलं आहे. मग महाराष्ट्र असोसिएशनने ठरवलं की एवढं सगळं कमी केलंय म्हटल्यानंतर आपल्या लोकांचं योगदान काय त्यासाठी येते का. म्हणजे आता जे आपल्या महाराष्ट्र राज्य ट्री डीलर असोसिएशनचे जे काय कोषाध्यक्ष आहेत ते सगळेजण आम्ही बसून एक विचार केला की आतापर्यंत महाराष्ट्र असोसिएशन काय करत होते की पदरच्या पैशानं
ज्यांना कळलं आहे तेच काम करायचे. परंतु मला पण जायचं आहे, पण मी बरेचसे पैसे भरणार नाही आणि मग काम करणार संघटनेचं, अशा काही लोकांची प्रवृत्ती होती. ते लोक कामाला येण्यासाठी पैसा हा निधी लागणार आहे आणि अनेक ठिकाणी जावं लागतं. तुम्हाला माहितीसाठी सांगतो बरं का, आता असोसिएशन ज्या पद्धतीने काम करते त्याच पद्धतीनं कंपनी असोसिएशन म्हणून काम करते. कशी काम करते ते पण सांगतो तुम्हाला. आता त्यांच्याकडे साधनं भरपूर आहेत, पैसा अडका भरपूर आहे, वेळ भरपूर आहे. मग ते काय करतात, आता आम्ही त्यांना सांगत असतो की साहेब तुम्ही असं असं केलं, कृषी अधिकाऱ्यांना असं असं बोलला, एवढं काम होतंय, मग तुम्ही करा. काय करायला हवं, जे निधी केंद्राकडून यायचा आहे त्याला विलंब लागला की महाराष्ट्राच्या निधीला विलंब लागतो. पण तुम्ही काय करायचं आहे, महाराष्ट्रातल्या कृषी अधिकारी घेऊन दिल्लीला जायचंय आणि तिथली सगळी अधिकाऱ्यांची व्यवस्था तुम्ही सगळी करायची, तिथली सिस्टमॅटिक कागदपत्राची योजना पण तुम्ही करायची. काय करायचं ते पण आम्ही सांगत असतो. आम्ही पण आगाऊ लोकांचे प्रतिनिधी आहे, लक्षात आलं. तर ते करताना काय करतात की जातात दिल्लीत, जातात तिथून फंडांतर ट्रान्सफर करतात. तुम्हाला सांगतो या कृषी विभागाच्या आतापर्यंत इतिहासात केंद्राचे पैसे आले आणि 2 दिवसात ट्रान्सफर झालेले आहेत. इतक्या कमी वेगात, इतके जास्त वेगात पैसे केंद्राचे ट्रान्सफर झाले.